Hello everyone. Today we are going to study the most important point in biotechnology, that is methodology for recombinant DNA technology. Students, आजच्या लेक्चर मध्ये आपण recombinant DNA technology बघणार आहे. So before starting this point, first we have to see what is recombinant DNA. Recombinant DNA म्हणजे काय? Joining together DNA molecules from two different species. म्हणजेच काय तर दोन वेगवेगळ्या स्पेसीज मधला किंवा दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारा DNA मोलेक्यूल जॉईन करणे यालाच आपण रिकॉम्बिनंट DNA असं म्हणणार आहे. आणि ही जी टेक्निक आहे त्या टेक्निकला आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असं म्हणणार आहे. जॉइनिंग टुगेदर ऑफ DNA मोलेक्युल्स from two different species, which is called as the recombinant DNA, and technique is called as the recombinant DNA technology. Then we have to see which are the steps involved in recombinant DNA technology. तर कोणत्या स्टेप्स आहेत त्या बघूया. ॲक्च्युली 6 steps are there. फर्स्ट स्टेप इज आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर ऑर्गॅनिझम. पहिली जी स्टेप आहे त्या पहिल्या स्टेपमध्ये आपण डोनर ऑर्गॅनिझम मध्ये असणारा DNA आयसोलेट करणार आहे. सेकंड स्टेप आहे इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू ए क्लोनिंग व्हेक्टर. जो डिझायर्ड फॉरेन जीन असेल तो क्लोनिंग व्हेक्टर मध्ये इन्सर्ट करणार आहे सेकंड स्टेप मध्ये. Then third step is transfer of recombinant DNA into suitable competent host. Then next step is selection of transformed host cell by using marker gene. Marker gene च्या मदतीने आपण transformed host cells ना सिलेक्ट करणार आहे, आयसोलेट करणार आहे. Then next step is multiplication of transformed host cell, and last step is expression of gene to obtain the desired product. So these are the 6 steps which are involved in recombinant DNA technology. So let's start with the first step of recombinant DNA technology, that is isolation of DNA from donor organism. पहिल्यांदा आपण रिकॉम्बिनंट DNA ची पहिली स्टेप बघणार आहे, आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर ऑर्गॅनिझम. सो ड्यूरिंग द फर्स्ट स्टेप ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, first we have to take a donor cell or donor organism. So here this is the donor cell. This donor cell consists of DNA. So first we have to isolate or separate that desired DNA which is present in the donor cell. बघा जी पहिली स्टेप आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची, या स्टेपमध्ये आपण पहिल्यांदा डोनर सेल घेणार आहे किंवा डोनर ऑर्गॅनिझम घेणार आहे. त्यानंतर त्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा त्या सेलमध्ये असणारा जो डिझायर्ड DNA आहे तो आपण सेपरेट करायचा आहे, आयसोलेट करायचा आहे. सो हिअर दिस इज द आयसोलेटेड और सेपरेटेड DNA. आफ्टर दॅट वी हॅव टू क्लीव, we have to cut that desired DNA into small fragments with the help of restriction enzyme. म्हणजेच काय तर जो आयसोलेट केलेला DNA आहे तो रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या मदतीने कट करायचा आहे. कट केल्यानंतर आपल्याला इथं फ्रॅगमेंट्स मिळतील. सो दीज फ्रॅगमेंट्स विच हॅविंग द ब्लंट एंड अँड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फॉरेन जीन. म्हणजेच काय तर डिझायर्ड DNA ला कट केल्यानंतर जे फ्रॅगमेंट्स तयार होत आहेत त्या फ्रॅगमेंट्सना ब्लंट एंड आहे आणि त्या फ्रॅगमेंट्सना आपण फॉरेन जीन किंवा डिझायर्ड जीन असं म्हणणार आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. Then second step is insertion of desired foreign gene into a cloning vector. So during the second step of recombinant DNA technology, first we have to take a vector. जी सेकंड स्टेप आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची, त्या स्टेपमध्ये आपण पहिल्यांदा व्हेक्टर सिलेक्ट करणार आहे. सो दिस व्हेक्टर मे बी प्लाझमिड और मे बी बॅक्टेरियोफाज. व्हेक्टर हा प्लाझमिड असेल किंवा बॅक्टेरियोफाज असेल. लॅटर ऑन वी हॅव टू आयसोलेट द DNA विच इज प्रेझेंट इन दॅट व्हेक्टर. त्यानंतर आपण काय करणार, व्हेक्टरमध्ये असणारा जो DNA आहे तो सेपरेट करणार आहे किंवा आयसोलेट करणार आहे. लॅटर ऑन दिस separated or isolated DNA is cut with the help of restriction enzyme. ज्याप्रमाणे आपण डोनर सेलचा डिझायर DNA रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या मदतीने कट केला त्याचप्रमाणे व्हेक्टरमध्ये असणारा जो DNA आहे त्याला आपण व्हेक्टर DNA म्हणतोय तो सुद्धा रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सच्या मदतीने कट करायचा आहे. इथं आपण बघू शकतो हा व्हेक्टर DNA आहे आणि हा त्याचा रिजन जो आहे तो कट केलेला आहे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सच्या मदतीने. सो लॅटर ऑन we have to insert such foreign gene into vector DNA. एकदा DNA कट केला रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या मदतीने की त्यानंतर आपण काय करणार, हा जो फॉरेन जीन आहे किंवा आपण त्याला डिझायर्ड जीन म्हणतोय
तो त्या वेक्टर DNA मध्ये इन्सर्ट करायचा आहे. आता इन्सर्ट केल्यानंतर काय होईल, जो फॉरेन DNA आहे, फॉरेन जीन आहे आणि वेक्टर DNA जो आहे ते एकमेकांना जॉईन होतील. जॉईनिंग ऑफ 2 DNA इज टेक्स प्लेस. कशामुळे जॉईन होतील, इट इज विथ द हेल्प ऑफ वन एन्झाईम विच इज कॉल्ड ॲज द DNA लायगेज. इथं आपण बघू शकतो हा फॉरेन जीन आहे, त्यालाच आपण डिझायर्ड जीन म्हणतोय. इथं वेक्टर DNA आहे, त्याचा हा रिजन कट केलेला आहे रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या मदतीनं. जी सेकंड स्टेप आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची, या स्टेपमध्ये आपण इन्सर्शन करतोय. कशाचं करतोय, तर डिझायर्ड फॉरेन जीन जो आहे तो कशामध्ये इन्सर्ट करणार आहे आपण, क्लोनिंग वेक्टरमध्ये. हा डिझायर्ड जीन आहे, हा क्लोनिंग वेक्टर आहे. हा जीन आपण ह्या वेक्टर DNA मध्ये इन्सर्ट केला. इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला ह्या प्रमाणे स्ट्रक्चर दिसते आणि जे स्ट्रक्चर तयार होते त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज द रिकॉम्बिनंट DNA. सो व्हॉट इज रिकॉम्बिनंट DNA? Recombinant DNA is nothing but the joining together of DNA molecule. इथं 2 DNA molecule जॉईन झाले. कोणते 2 DNA molecule आहेत, एक आहे फॉरेन जीन किंवा फॉरेन DNA आणि दुसरा आहे तो म्हणजेच वेक्टर DNA. हे दोन्हीही जॉईन झाले. कशामुळं, इट इज विथ द हेल्प ऑफ DNA ligase enzyme and forms a recombinant DNA. Okay, so this is the second step. Then third step is transfer of recombinant DNA into suitable competent host. आता तयार झालेला जो रिकॉम्बिनंट DNA आहे तो आपण काय करणार, तिसऱ्या स्टेपमध्ये जी तिसरी कॉम्पिटंट होस्ट सेल जी आहे, कॉम्पिटंट होस्ट म्हणजे इथं आपण होस्ट बॅक्टेरिया घेतलेला आहे, त्या होस्ट बॅक्टेरियामध्ये रिकॉम्बिनंट DNA ला इन्सर्ट करणार आहे. सो ड्युरिंग द थर्ड स्टेप ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी वी हॅव टू ट्रान्सफर recombinant DNA into suitable competent host, and that host is nothing but the bacteria. So here this is the bacteria in which we have to insert this recombinant DNA. Okay, so this transfer of recombinant DNA into competent host, that is bacteria, is done by using some techniques like electroporation, मायक्रो इंजेक्शन अँड शॉटगन. म्हणजेच काय, तर जो रिकॉम्बिनंट DNA आहे हा कॉम्पिटंट होस्टमध्ये म्हणजेच बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट केला जातोय. कशाच्या मदतीनं, इट इज विथ द हेल्प ऑफ सम टेक्निक. इथं टेक्निकचा यूज केला जातोय. त्या टेक्निक कोणत्या आहेत, पहिली आहे इलेक्ट्रोपोरेशन, सेकंड टेक्निक आहे मायक्रो इंजेक्शन आणि थर्ड टेक्निक आहे ती म्हणजेच शॉटगन. सो बाय युजिंग दिस टेक्निक this recombinant DNA is transferred in competent host, that is bacteria, at the time of third step of recombinant DNA technology. So this is the third step. Then we have to see fourth step of recombinant DNA technology. The fourth step काय बघा, सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल बाय युजिंग मार्कर जीन. इथं तिसऱ्या स्टेपमध्ये आपण रिकॉम्बिनंट DNA ला बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट केला, कॉम्पिटंट होस्टमध्ये इन्सर्ट केलेला आहे. सो ड्युरिंग द फोर्थ स्टेप ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, मिक्स्ड पॉप्युलेशन ऑफ transformed host cell and non-transformed host cell is takes place. So during the fourth step, we have to select and then we have to isolate transformed host cell by using marker gene. म्हणजेच काय, तर तिसऱ्या स्टेपमध्ये जेव्हा आपण रिकॉम्बिनंट DNA ला बॅक्टेरियल सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये जेव्हा इन्सर्ट करतोय तेव्हा तिथं ट्रान्सफॉर्म्ड सेल आणि नॉन ट्रान्सफॉर्म्ड सेल्स तयार होणार आहेत. ह्या दोन्हीही सेल्समधली एक चांगली सिलेक्टिव्ह अशी ट्रान्सफॉर्म्ड सेल आपण सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर ती आयसोलेट करायची आहे. सो दिस इज द आयसोलेटेड ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल. ओके, देन नेक्स्ट स्टेप वी हॅव टू सी multiplication of transformed host cell. So this is the fifth step of recombinant DNA technology. So during this step, this transformed host cell grow on culture media and later on it get multiply. म्हणजेच काय, तर जी रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीची फिफ्थ स्टेप आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल, या स्टेपमध्ये काय होतंय, तर जी ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल आहे ती कल्चर मीडियामध्ये ग्रो केली जाते. ग्रो झाल्यामुळं तिचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, तिचा नंबर इन्क्रीज होणार आहे. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, द क्लोन ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्स प्लेस. इथं आपण बघू शकतो मगाशी जी बॅक्टेरियल सेल होती, जो बॅक्टेरियल होस्ट होता, कॉम्पिटंट होस्ट जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच रिकॉम्बिनंट DNA दिसतोय. जेव्हा मल्टिप्लिकेशन होतंय फिफ्थ स्टेपमध्ये तेव्हा त्या रिकॉम्बिनंट DNAचा दुसरा क्लोन तिथं तयार होतोय. म्हणजेच काय, ॲट द टाइम ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल, दिस ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल grow in culture media, later on it get multiply. As a result, clone of recombinant DNA technology is formed or takes place. So this is the fifth step of
rDNA technology. And then we have to see the last step of recombinant DNA technology, which is the expression of gene to obtain the desired product. So during this step we have to obtain the desired product like alcohol, enzymes and antibiotic. म्हणजेच काय तर जी लास्टची स्टेप आहे त्या लास्टच्या स्टेपमध्ये आपल्याला हवा असणारा म्हणजेच डिझायर्ड प्रोडक्ट इथं प्रोड्यूस केला जाईल. डिझायर्ड प्रोडक्ट इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग द last step of recombinant DNA technology. So which are these desired products? These products are alcohol, enzymes and antibiotics. Okay, so these are the 6 steps which are involved in recombinant DNA technology. First is the isolation of DNA from donor organism. Second step is insertion of desired foreign gene into a cloning vector. Third step is transfer of recombinant DNA into suitable competent host. Then fourth step is selection of transformed host cells by using marker gene. Then fifth step is multiplication of transformed host cells. Then last step is expression of gene to obtain the desired product. And these desired products are alcohol, enzymes and antibiotics. Okay, so in this way, in the today's lecture, we have to completed the point methodology for recombinant DNA technology. Okay, thank you.